अनुष्काच्या मृत्यूचा तपास सत्यासाठी, न्यायासाठी की जिल्हाधिकाऱ्यांचं रेकॉर्ड सुट्टे ठेवण्यासाठी आहे? आणि हीच बाब आहे ती गंभीर आहे। घटना 4 जानेवारीला सकाळी घडते, मात्र FIR जो आहे तो रात्री 11:39 नोंदवला जातो। मग या दरम्यान कोणत्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती? पोस्टमॉर्टम अहवाल आधीच मिळाला होता का? कोणत्या दबावाखाली गुन्ह्याची कलमे ठरवली गेली? जर तपासावर जिल्हा प्रशासनाचा प्रभाव असेल तर त्यांच्या कार्यकाळातील ही घटना त्यांच्या रेकॉर्डवर डाग ठरू शकते। आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आई वडिलांना पाहिजे, त्यासाठी माहितीचा अधिकार टाकावा लागतोय। फॉरेन्सिक अहवाल स्वतंत्र संस्थेकडून का घेतला जात नाहीये? अनुष्का पाटोळे प्रकरणाला 2 महिने उलटून गेले तरी अतिशय वेदनादायी गंभीर घटनेचा अजून तपास सुरू आहे, असं संबंधित तपासी यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे। लातूरात, तेही केंद्राच्या नियंत्रणात असलेल्या जवाहर नवोदय या शासकीय संस्थेत असा प्रकार घडतो। हाच मुळात प्रशासनाचा ढिसाळपणा आणि नाकर्तेपणाचा कळस आहे। आजच्या घडीला अनुष्काचे आई वडील न्यायासाठी सरकारी यंत्रणेचे उंबरठ्यावर येऊन आमच्या बाळाला न्याय द्या म्हणून विनंती करतायत। काळीज पिळवून टाकणारी अर्थहाक ते देत आहेत, पण दुर्दैवानं इथली व्यवस्था आंधळी, बहिरी आणि मुके असल्याचं भासून या प्रकरणात जाणीवपूर्वक बगल देत आहेत की कुणाचं तरी पद, क्लीन प्रतिमा जपण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे, असा स्पष्ट प्रश्न उपस्थित होतो। अनुष्काचे आई वडील, सामाजिक संघटना, महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही आत्महत्या नसून हत्या आहे असा गळा कोरडा पडेपर्यंत सांगतायत, पण दुसरीकडे तपासी यंत्रणा फक्त आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून हा तपास करीत आहेत। सुरुवातीला विद्यालय प्रशासनानं हा प्रकार आत्महत्या असल्याचं सांगितलं, मात्र मुलीच्या अंगावरच्या जखमा, हाताचं फ्रॅक्चर आणि इतर शारीरिक दुखापतीची माहिती पुढे आल्यानंतर या मृत्यूभोवती गंभीर संशय निर्माण झालेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय, हा तपास खरोखरच सत्य आणि न्यायासाठी आहे का, की जिल्हा प्रशासनाचं एक स्वच्छ रेकॉर्ड ठेवण्यासाठी आहे? या घटनेबद्दल आज मी सविस्तर बोलणार आहे आणि तेही रोखठोक बोलणार आहे। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी। मंडळी, या तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तपासी यंत्रणेला आणि इथल्या व्यवस्थेला कळेल। सुरुवातीला घटनाक्रम बघूयात। FIR कधी झाला, कुठे झाला आणि केव्हा झाला? जिल्हा आहे लातूर, पोलीस स्टेशन आहे ते MIDC लातूरचं। FIR क्रमांक आहे 0004। FIR नोंद वेळ आहे 5 जानेवारी 2026 रात्री 11:39। घटना कधी घडली बघा, 4 जानेवारी 2026 सकाळी 9 ते 9:15च्या दरम्यान अंदाज। ठिकाण आहे घटनेचं जवाहर नवोदय विद्यालय, चिंचोलराव वाडी, लातूरपासून काही अंतरावरती। आता या FIR मध्ये काही कलमं ॲड केलेली आहेत, कलमं नोंदवलेली आहेत। ते न बघा, भारतीय न्याय संहिता BNS 2023 प्रमाणे कलम 108, कलम 115(2), कलम 3(5), SC/ST ॲक्ट कलम 3(2)(VA। मात्र हे सगळं बघितलं असता यात खुनाचं थेट कलम, मर्डर सेक्शन स्पष्टपणे लावण्यात आलेला नाही, आणि हीच बाब आहे ती गंभीर आहे। घटना 4 जानेवारीला सकाळी घडते, मात्र FIR जो आहे तो रात्री 11:39 नोंदवला जातो। मग या दरम्यान कोणत्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती? पोस्टमॉर्टम अहवाल आधीच मिळाला होता का? कोणत्या दबावाखाली गुन्ह्याची कलमे ठरवली गेली? हा जवळपास 14 तासाचा विलंब अनेक प्रश्न निर्माण करतोय। FIR मध्ये फक्त 2 महिला कर्मचाऱ्यांची नावं आहेत। विद्यालयाचे अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ, वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासकीय जबाबदार व्यक्तींचा समावेश याच्यात का नाही? यामुळे संशय व्यक्त केला जात आहे की तपास जाणीवपूर्वक खालच्या स्तरावर मर्यादित ठेवला जातो आहे का? सदर तपास जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेखाली सुरू आहे, त्यामुळे सामाजिक संघटना, नागरिक असा सवाल उपस्थित करत आहेत, जर तपासावर जिल्हा प्रशासनाचा प्रभाव असेल तर त्यांच्या कार्यकाळातील ही घटना त्यांच्या रेकॉर्डवर डाग ठरू शकते। मग तपास मला सांगा निष्पक्ष कसा राहील हो? काहींचे म्हणणे आहे की
की जिल्हाधिकाऱ्यांचा प्रशासकीय रेकॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी प्रकरणाला आत्महत्येचा रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. लक्षात आलं का तुम्हाला? जिल्हाधिकाऱ्यांचं रेकॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी या प्रकरणाला आत्महत्याचा रंग देण्यात येत आहे. मंडळी, मुलीच्या शरीरावर जखमा, हाताचं फ्रॅक्चर, मारहाणीचे संशय असे अनेक आरोप आहेत. मग मला प्रश्न पडतोय आणि सुरुवातीपासूनच पडतोय, पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक का केला जात नाही हो? आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आई वडिलांना पाहिजे, त्यासाठी माहितीचा अधिकार टाकावा लागतोय. फॉरेन्सिक अहवाल स्वतंत्र संस्थेकडून का घेतला जात नाहीये? हे सगळं जर बघत असताना ना, ह्याच्यामध्ये कायदेशीर काही विसंगती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या अशा आहेत बघा, जर ही घटना आत्महत्या असेल तर मग अंगावरतीच्या जखमा कशा? आणि ही जर घटना खून असेल मग खुनाचं कलम काय एफ आय आर मध्ये नाहीये? एफ आय आर मधील कलम गंभीर आहेत, मात्र त्याच्यामध्ये थेट खुनाचा कलम नाहीये. त्यामुळे संशय वाढवतो. जर तपास खरोखरच निष्पक्ष करायचा असेल तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक करायला पाहिजे, तपास जिल्ह्याबाहेर दिला पाहिजे, सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी केली पाहिजे. अनुष्काच्या मृत्यूचा तपास सत्यासाठी, न्यायासाठी की जिल्हाधिकाऱ्यांचं रेकॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी आहे? हा प्रश्न आता लातूरच्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला आणि अनुष्काच्या आई वडिलांना देखील पडतोय. मंडळी, आपण कुणाच्या भरोशावर मुलं शासकीय यंत्रणेमध्ये, शासकीय संस्थेमध्ये पाठवायचे? खरंच आपली मुलं यांच्या शासकीय संस्थेमध्ये, शासकीय वसतिगृहात सुरक्षित आहेत का हो? असे देखील प्रश्न आता जनतेला पडत आहेत. ही घटना आणि या घटनेबद्दलचं तुमचं मत आमच्या या बातमीच्या खाली, या व्हिडिओच्या खाली सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपण या घटनेवरती नजर ठेवूनच आहोत. अनेक प्रसंग या घटनेतले तर आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेळोवेळी कोणता मुद्दा का चर्चेत घेतला जात नाही त्या संदर्भात देखील आपण चर्चा करणार आहोत. या घटनेबद्दल आणि इतर घटनेबद्दल तुम्हाला जर अपडेट राहायचं असेल तर आमच्या या जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा. ही घटना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इथल्या या व्यवस्थेला कळालं पाहिजे की आपल्या चुका काय आहेत, इथल्या यंत्रणेला कळालं पाहिजे की आपल्या चुका काय आहेत. आणि पाहत राहा जनमंतक मराठी. धन्यवाद.